बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO 9 सप्टेंबर 2024 ला ओपन झाला आहे. पण या IPO मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी माहिती पाहिजे, जसे की ही NBFC कोणाला लोन देते, यांचे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स किती आहेत, शेअर होल्डर्स कोटासाठी एलिजिबिलिटी काय आहे, वगैरे वगैरे. आणि हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी वृषाली कुलकर्णी, एंजल वन मराठीच्या IPO गप्पा या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. इकडे तुम्हाला IPOची कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळेल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की क्लिक करा. बजाज हाऊसिंग फायनान्स एक नॉन डिपॉझिट टेकिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे, जी बजाज फायनान्सची एक होलली ओन सबसिडरी आहे. ही कंपनी होम लोन्स, सॅलराईड, प्रोफेशनल आणि सेल्फ एम्प्लॉईड इंडिव्हिज्युअल्सना लोन देते, ज्यांचे ॲव्हरेज वय 35 ते 40 आहे आणि ॲव्हरेज ॲन्युअल सॅलरी 13 लाख रुपये आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स एक इंडियाची लार्जेस्ट नॉन डिपॉझिट टेकिंग हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे इन टर्म्स ऑफ AUM आणि सेकंड लार्जेस्ट हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे विथ अप्रॉक्सिमेटली 97,000 crore AUM. आणि ह्याच AUMचा CAGR जर तुम्ही बघाल फ्रॉम फिस्कल 2022 to 24, तर ही वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे, ज्यांचे सर्व्हिसेस इंडियामध्ये अक्रॉस 174 लोकेशन्समध्ये अवेलेबल आहे. ही कंपनी यावेळेस इंडिव्हिज्युअल्स आणि कॉर्पोरेट्स दोघांनाही फायनान्शियल सोल्युशन्स प्रोव्हाइड करतात, ज्यामध्ये होम लोन्स, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, लीज रेंटल डिस्काउंटिंग, डेव्हलपर फायनान्सिंग जसे सोल्युशन्स हे ऑफर करतात. पण ॲज ऑफ जून 30, 2024 यांच्या AUMचा 57.5% हिस्सा होम लोन्सकडूनच येतो. तसेच इंडियाची लार्ज हाऊसिंग फायनान्स कंपनीमध्ये यांचा ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट रेशो लोवेस्ट आहे ॲट 0.28% आणि नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट रेशो 0.11% आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स ह्या IPOमधून अराउंड 6,560 करोड रिलीज करणार आहेत, ज्यामधले 3,000 करोडचा ऑफ ऑफ सेल आहे आणि 3,560 करोडचा फ्रेश इश्यू आहे, जो कंपनीकडेच राहणार आहे. याचबरोबर कंपनीने 5,000 मिलियन वर्थचे शेअर्स रिझर्व्ह ठेवले आहेत अंडर शेअर होल्डर्स कोटा, आणि ते सगळे शेअर होल्डर्स या कोटाच्या थ्रू अप्लाय करण्यासाठी एलिजिबल असतील, ज्यांच्याकडे बजाज फायनान्स किंवा बजाज फिन्सर्वचे शेअर्स आहेत आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये ॲज ऑफ ऑगस्ट 30, 2024. हा IPO 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2024 पर्यंत ओपन राहणार आहे. मग 12 सप्टेंबरला याची बेसिस ऑफ अलॉटमेंट आहे, म्हणजे या दिवशी कळेल की कोणाला हा IPO मिळाला आणि कोणाला नाही. त्यानंतर 16 सप्टेंबर 2024ला हा शेअर BSE आणि NSEवर लिस्ट होईल. तसेच या IPOची प्राइस बँड 66 रुपये ते 70 रुपये पर शेअर आहे आणि एका लॉटची साईज 214 शेअर्स आहे. तर मंडळी, हा तर होता आमचा बजाज हाऊसिंग फायनान्सच्या IPOचा इन डेप्थ रिव्ह्यू. पण तुम्ही या IPOमध्ये इंटरेस्टेड आहात, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच तुम्ही बजाज हाऊसिंग फायनान्ससारखे 1 मिनिटाचे IPO अनाउन्समेंटचे व्हिडिओज पण पाहू शकता, तर ते पण नक्की चेकआउट करा. आणि अशाच इंटरेस्टिंग IPO रिलेटेड अपडेटसाठी एंजल वन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. Investment in security markets are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.